नमस्कार मित्रांनो. एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जवळ-जवळ 976 जागांची व्हॅकन्सी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे. त्याच्याकडे पाहत असताना तुम्हाला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे, जी मिनिरत्न कॅटेगरी 1 पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे, या चांगल्या कंपनीमध्ये गेटच्या 2023, 24 आणि 25च्या मार्क्सच्या आधारावर या सगळ्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. गेटच्या 2023, 24 आणि 25च्या मार्क्सच्या आधारावर या सगळ्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा आपण ही जी लिंक जी आहे तुमच्याबरोबर शेअर करतोय, त्याच्या आधी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेप्रकारे अशा प्रकारच्या ज्या संधी रोजगाराच्या आपल्यासमोर उपलब्ध होत असतात, त्याच्याबद्दलची माहिती आपण जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा फायदा सर्वांना नक्कीच होईल. तर जेव्हा आपण ही लिंक ओपन करतोय, जेव्हा एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या या वेब पेजवर जेव्हा डाउनलोड लिंक आपण ओपन करतो, तेव्हा ही लिंक ओपन होते, ही PDF ओपन होते. याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 09/2025/CHQ गेट 2023, 24, 25 रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्हज थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 09/2025/CHQ असा हा त्याचा या अपॉर्च्युनिटीचा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे. त्याच्यामध्ये नेम ऑफ पोस्ट ज्या आहेत ह्याची व्हॅकन्सीज अँड रिझर्वेशन्स यांनी दिलेले आहेत. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर 11, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल 199, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल 208, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स 527, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 31, याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक्समध्ये 527 आणि इलेक्ट्रिकलमध्ये 208, त्याच फॉलोड बाय सिव्हिल 199. अशा 976 अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्याबद्दलचे PWBDचे डिटेल्स जे आहेत ते इकडे दिलेले आहेत, ते तुम्ही अवश्य वाचा, तुम्हाला जर ते लागू होत असतील तर. नाहीतर जे काही रिझर्वेशन्स किंवा कन्सेशन्स तुम्ही घेणार असाल, SC/ST सर्टिफिकेट किंवा OBC किंवा EWS किंवा PWBD किंवा एक सर्व्हिसमन वगैरे याच्याबद्दलचे डिटेल्स पण त्यांनी दिलेले आहेत, ते अवश्य वाचा. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर जे आहे त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री इन आर्किटेक्चर अँड रजिस्टर्ड विथ काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर. गेटचा पेपर जो आहे तो पेपर आणि कोड आहे तो गेट पेपर कोड AR आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग आणि कॉरस्पॉन्डिंग गेट इयर हे 23, 24, 25 सगळ्या अपॉर्च्युनिटीसाठी उपलब्ध आहे. दुसरी अपॉर्च्युनिटी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल, बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन सिव्हिल, गेट पेपर कोड CE सिव्हिल इंजिनिअरिंग. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पुढची अपॉर्च्युनिटी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग गेट पेपर कोड EE. Junior Executive Electronics Bachelor's Degree in Engineering or Technology in Electronics and Telecommunication/Electrical with Specialization in Electronics. गेटचा पेपर कोड आहे EC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग. आणि लास्ट जी अपॉर्च्युनिटी आहे ते ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग/टेक्निकल इन कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT अँड इलेक्ट्रॉनिक्स ऑर मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन MCA पण याला अप्लाय करू शकतात. गेटचा पेपर कोड आहे तो CS आहे, कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर हे एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया झाले. याच्यामध्ये पुढचे डिटेल्स आपण एजचा जर एज लिमिट पाहिलं तर मॅक्सिमम 27 इयर्स तुम्हाला 27 वर्ष झाले असले पाहिजेत ॲज ऑन 27 सप्टेंबर 2025 रोजी. रिलॅक्सेशन गव्हर्नमेंट नॉर्म्सवर एज लिमिटमध्ये मिळेल. इम्पॉर्टंट डेट्स अतिशय महत्त्वाच्या. ही जरी आपण आता व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असलो तर ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स हे 28 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे आणि क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ही 27 सप्टेंबर 2025ला आहे. स्केड्यूल ऑफ ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन जे आहे ते AAI.aero या वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येईल. पे स्केल जे आहे ते साधारण 13 लाख वार्षिक उत्पन्न या अपॉर्च्युनिटीसाठी तुम्हाला मिळेल. त्याच्याबरोबर सिलेक्शन प्रोसेस जी आहे, एज आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहे ते 27 सप्टेंबर 2025 रोजी कट ऑफ डेट ठरेल. त्यानंतर गेटचे 2023, 24 आणि 25 मधले जे तुमचे स्कोर्स आहेत त्याच्यावर आधारितच तुमची पूर्ण सिलेक्शन प्रोसेस होईल. तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्म भराल त्याच्यामधून तुमचे ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शॉर्टलिस्टिंग केलं जाईल. इक्वल वेटेज हे गेट 2023, गेट 2024 आणि गेट 2025च्या स्कोरला दिलं जाईल. त्याच्यामध्ये कोणालाही प्रेफरन्स किंवा प्राधान्य दिलं जाणार नाही. ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर जो तुमचा आहे तो AAIच्या वेबसाईटवरच पोस्ट केला जाईल. तिकडे तुम्हाला कंटिन्युअसली तुमचा ईमेल आणि AAIची वेबसाईट तुम्हाला चेक करत राहावं लागेल, जेणेकरून ज्या काही अपडेट्स AAI एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल ते तुम्हाला त्या योग्य वेळी कळतील. त्यानंतर ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी, त्याचबरोबर एक सेट जो आहे सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ ऑल द सर्टिफिकेट्स तुम्हाला तुमच्याबरोबर ठेवावे लागतील.
तुम्ही जर त्या स्टिप्युलेटेड ठराविक वेळेमध्ये हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज सबमिट करू शकला नाही, तर तुमचं कॅन्डिडेचर बाद ठरवण्यात येईल. हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट तिकडे मेन्शन केलेला आहे. रिझोल्यूशन ऑफ टाईज जर झाले तुमच्या मार्कांमध्ये, तर तुमचे गेट स्कोर जर टाय झाले, तर तुम्हाला जो वयामध्ये जास्त असेल त्याला प्राधान्य मिळेल. गेटचा स्कोर पण टाय झाला आणि एज पण सेम असेल, तर क्वालिफाईंग डिग्री तुमची आहे त्याच्यामध्ये ज्यांना हायर मार्क मिळाले असेल त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. अशा प्रकारे हे टाय ब्रेकर त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर जो आहे तो तुमचा सिलेक्शन अपॉइंटमेंट वगैरे डिक्लेअर ही एआयच्या वेबसाईटवरच केली जाईल. बाकी कोणीही रिप्रेझेंटेटिव्ह किंवा एजन्सी किंवा एजंट तुम्हाला काही चुकीची माहिती देत असेल तर अजिबात विश्वास ठेवू नका. ज्या मुलांनी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी अप्लाय केला आहे त्यांना सुरुवातीला 6 महिन्याचं ट्रेनिंग घ्यावं लागेल. त्याच्यामुळे त्यांना बेसिक पे मिळेल. पण हे ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना श्युरिटी बॉन्ड पण त्यांना साइन करावा लागेल 7,00,000चा, जेणेकरून तुम्हाला जॉइन झाल्यानंतर मिनिमम 3 वर्ष एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे काम करावं लागेल. तो जर बॉन्ड तुम्ही ब्रेक केला तर तुम्हाला 3 वर्षाच्या आत जर तुम्हाला जॉब सोडायचा असेल, तर तुम्हाला 7,00,000चा बॉन्ड तिकडे सबमिट करावा लागेल. ₹7,00,000 बेसिकली फाईन द्यावं लागेल असं थोडक्यात. सिलेक्शन हे प्रोव्हिजन असेल, व्हेरिफिकेशन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर कॅरेक्टर अँड अँटेसिडेंट्स म्हणजे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स किंवा सर्टिफिकेट्स सबमिट केलेले आहेत, त्या सर्वांचं ऑथेंटिकेशन चेक केलं जाईल. त्यानंतरच तुमचं जे प्रोव्हिजनल सिलेक्शन आहे ते परमनंट किंवा फायनल केलं जाईल. कलर ब्लाइंडनेस किंवा नाईट ब्लाइंडनेस विल बी रिजेक्शन क्रायटेरिया फॉर द व्हेकन्सीज ॲडव्हर्टाइज्ड. सुटेबल पी-डब्ल्यू कॅन्डिडेट्स आहेत त्यांना आयडेंटिफाईड पोस्टसाठी जर तुमची असेसमेंट करण्याची असेल, तर तुम्हाला कॉस्ट टुवर्ड्स मेडिकल एक्झामिनेशन बी बॉर्न बाय द कॅन्डिडेट हिमसेल्फ. हे अतिशय महत्त्वाचं आहे ते सर्टिफिकेट तयार करण्यासाठी. सर्व्हिस कंडिशन ज्या आहेत ते एआय सर्व्हिस कंडिशन ज्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रिव्हॅलंट रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार असतील. आणि तुमची पोस्टिंग जी आहे ती किंवा ट्रान्सफर ही भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये करण्याची एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे त्यांच्याकडे सर्वाधिकार असतील. अप्लाय कसं करायचं? वेबसाईटवर गेल्यानंतर तिकडे 28 ऑगस्ट रोजी ॲप्लिकेशनचे लिंक ओपन होतील आणि तिकडून तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय करताना डॉक्युमेंट जे सबमिट करायचे त्याच्याबद्दलचे डिटेल्स पण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्कॅन करतो डॉक्युमेंट्स त्यामध्ये फोटोग्राफ आणि सिग्नेचर स्कॅन कसे करायचे, फाईल टाईप, फाईल साईज वगैरे सगळ्या डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. मिसकंडक्ट किंवा चुकीची माहिती तुम्ही जर दिली किंवा काही अनैतिक किंवा बेकायदेशीर तुम्ही जर मार्ग अवलंबले तर त्याबद्दलचे ॲक्शन घेतले जाईल त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. ॲप्लिकेशन फी आणि मोड ऑफ रिमिटन्स. ॲप्लिकेशन फी ₹300 आहे. SC, ST, PWD कॅन्डिडेट्स आणि अप्रेंटिसेस हू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड 1 year इन अप्रेंटिसशिप ट्रेनिंग इन एआय ऑर फिमेल कॅन्डिडेट्स त्यांनी ॲप्लिकेशन फी द्यायची गरज नाही आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घ्या. बाकी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जो आपण सबमिट करू ॲप्लिकेशनच्या वेळी, त्याचा ॲक्सेस आपल्याला कमीत कमी 1 वर्ष तरी कंटिन्युअसली अबाधित असावा. जेणेकरून जी काही इन्फॉर्मेशन एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करेल ते आपल्याला योग्य वेळी पोहोचेल. त्यासाठी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा ॲक्टिव्ह असला पाहिजे. त्यानंतर बाकी सगळे डिटेल्स तुम्ही जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये वाचल्यानंतर लक्षात येईल. तर अशा प्रकारे 976 व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने आपल्यासमोर प्रस्तुत केलेल्या आहेत. त्याचा आपण अवश्य लाभ उठवला पाहिजे. गेट 2023, 24 आणि 25 या अगदी तुम्ही फायनल इयरला किंवा फायनल सेमिस्टरमध्ये असाल तरी पण तुम्ही याला अप्लाय करू शकता. फक्त ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि कंप्लीट एज्युकेशनल क्वालिफिकेशन चे सर्टिफिकेट्स तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या संधीचा अवश्य फायदा घ्या. जवळजवळ 1000 व्हॅकन्सीज एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने विशेषतः इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल या कॅन्डिडेटसाठी इकडे उपलब्ध केलेले आहेत. आणि जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारची माहिती जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा आपला मानस आहे. जॉबची व्हॅकन्सी त्याचबरोबर करिअर सुरू केल्यानंतर पुढच्या 30-40 वर्षामध्ये काय काय घडामोडी होत असतात त्याच्याबद्दलचे पण पूर्ण डिटेल्स आपण इकडे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. मुलाखतीतील प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी, प्रश्न का विचारले जातात, मग आपला रिस्पॉन्स काय असावा, अशा सगळ्या प्रकारचे डिस्कशन आपण इकडे करत असतो. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी वैयक्तिक लाभदायक नसेल इमिजिएटली, तरी पण तुमचे शेजारी-पाजारी, मित्रमंडळी, जे सिनियर, ज्युनियर सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.